पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी शहराच्या बाहेरील RCO जवळ अभ्यास दौऱ्यावर असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसला टँकरने धडक दिल्याने 16हून अधिक विद्यार्थिनी जखमी झाल्यात। हे सर्व विद्यार्थी पुण्यातील DY पाटील कृषी महाविद्यालयाचे आहेत। हे सर्व विद्यार्थी शिक्षणासाठी धारवाड कृषी विद्यापीठात गेले होते। कृषी विश्वविद्यालयात माहिती मिळाल्यानंतर ते परत पुण्याकडे निघाले। मध्यभागी असलेल्या भुतरामनहट्टी प्राणी संग्रहालयाला भेट दिलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रवास सुरू केला। महाविद्यालयीन विद्यार्थी पुण्याच्या दिशेने जात असलेल्या 3 खासगी बसपैकी 2 बस पुढे होत्या। फक्त विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस मागे होती। राणी चन्नम्मा विद्यापीठाजवळ रस्ता ओलांडत असताना विरुद्ध बाजूने येणाऱ्या टँकरने महिला विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या बसला धडक दिली। त्यामुळे विद्यार्थिनी खिडकीजवळ असताना बस चालकाने अचानक ब्रेक लावल्याने ती जखमी झाली। अपघाताचे वृत्त समजताच काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल केले। या घटनेमुळे विद्यार्थिनींना धीर देण्याचे काम पोलीस, डॉक्टर आणि वर्गमित्रांनी केले। जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विनोद कोलकाळ, KMM मराठी, बेळगाव।